जय भवानी. नमो पार्वते फते. हर 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 महादेव. तर नमस्कार मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी. तर मी आज चाललेलो आहे छावा चित्रपट पाहण्यासाठी. तर छावा म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा सिनेमा येत आहे. आणि हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून हा ऑल इंडिया आहेच आहे. आपल्या म्हणजे इंडियामध्ये तर रिलीज होणारच आहे, पण पूर्ण देशभरात बी हा सिनेमा रिलीज होणार आहे. आणि हे ज्याबद्दल मला अभिमान वाटतो. आणि आताच फक्त एक डायलॉग नुसता ऐकून माझ्या अंगावरती शहारा उभा राहतोय. तर सिनेमा पाहायला गेल्यानंतर काय रिॲक्शन असेल, माझी सोडा, पण प्रत्येक व्यक्तीची काय रिॲक्शन असेल ती आता चित्रपटगृहामध्ये गेल्यावर बघायला भेटेल. आणि काही व्हिडिओ मी तिथले पण घेणार आहे आणि थिएटरच्या बाहेर आल्यानंतर रिॲक्शन पण लोकांची घेणार आहे. तर आता मी निघतोय चित्रपट पाहायला. तर तुम्ही पण नक्कीच जावा चित्रपट पाहायला. आणि कसा आहे चित्रपट हे तर कॉमेंटमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवरती सांगा. आणि तुमची पण रिॲक्शन तुमच्या यूट्यूब चॅनलद्वारे किंवा काय असेल रील्स वगैरे याच्याद्वारे नक्कीच सांगा. तर जय शिवराय. तर फायनली आतमध्ये आलेलो आहे आम्ही. म्हणजे तिकीट स्कॅन करून आतमध्ये आलेलो आहे. पहिल्यांदा ह्या भावाकडे येतो मी. भावा, किती उत्सुकता आहे तुला छावा चित्रपट पाहण्याची आणि किती दिवसापासून तू वेटिंगला थांबलेला आहे? मी 5 दिवस झाले तिकीट काढून ठेवलेलं, कारण भेटतच नव्हतं कुठं. तर फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा होता, त्यामुळे मी पहिल्यांदा हे चूज केलं, नाही तर आलेलो आहे. अरे मला पूर्णपणे जायचंय त्या पिक्चर मध्ये, बघायचंय काय आहे, काय नाही. जेवढी तुला उत्सुकता आहे तेवढीच मला पण आहे. मी पण फर्स्ट शो बुकिंग केलेला आहे आणि माझ्यावर कोणी आलेलं नाही, त्याच्यामुळे मी वन मॅन शो आलेला आहे आणि मला आवडतं, तर त्याच्यामुळे मी आलेलो आहे. भावा, तू किती दिवसापासून वेटिंगला थांबलाय सिनेमासाठी? मी नोव्हेंबर पासून वेटिंग करतोय पिक्चरचं. नोव्हेंबर मध्ये रिलीज होणार होता ना, तेव्हापासून वेट करतोय पिक्चर बघण्यासाठी. हो, कारण की नोव्हेंबर मध्ये फक्त टीजर पडला होता, त्याच्यानंतर आता ट्रेलर पडलेला आहे. कारण की त्यांनी पोस्टपोन केला होता सिनेमा, कारण की काही कारणास्तव त्यांनी म्हणजे सिनेमा पुढे ढकलला होता. आणि मला खरं म्हणजे चांगलं वाटतं की आज 14 फेब्रुवारीला सिनेमा त्यांनी रिलीज केलेला आहे. 5 दिवसानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर सिनेमा पाहायला तू किती उत्सुक आहे? मी सांगू नाही शकत एवढा उत्सुक आहे. पुष्पापेक्षा जास्त छावाचा वेट केला. पुष्पापेक्षा जास्त छावाचा वेट केला आम्ही. अरे वा, क्या बात आहे. नमस्कार काका. तुम्ही किती दिवसापासून सिनेमा पाहण्यासाठी वेट करताय? झाले 3 दिवस झाले. म्हणजे तुम्हाला रिलीज मग आम्ही लगेच बुकिंग केलं. थोडे सीट शिल्लक होते म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो 12. अरे वा, धन्यवाद काकू. आणि आता अजून काही जणांचे रिव्ह्यू घेऊ, लाईक आपण आता सगळे थिएटर मध्ये चाललेले आहेत आणि मी पण जातोय. किती दिवसापासून वेट करताय सिनेमा पाहण्यासाठी? ट्रेलर पाहिल्यापासून. अरे वा, क्या बात आहे. तर आता म्हणजे भरपूर उत्सुकता आहे तुम्हाला सिनेमा पाहण्यासाठी. तुमचे काय रिएक्शन आता सध्या? रिॲक्शन म्हणजे कधी जाऊन पिक्चर एकदा असं पाहतोय असं झालंय मला. कारण विकी कौशलचा लुक ज्यावेळी मी पाहिला होता, म्हणजे खूप म्हणजे महिन्यांपूर्वी जो लुक आला होता, तेव्हापासूनच मी एकदम अट्रॅक्ट झालो होतो आणि मला तो पिक्चर कधी येतो आणि कधी पाहतो असं झालं होतं. क्या बात आहे. जसं तुम्हाला वाटतं तसं मला पण वाटतंय. आज पहिला सिनेमा पाहूया आणि थिएटर मध्ये मुलं किती एन्जॉय करतात आणि किती रिॲक्शन भेटतील ते आता मी हे ब्लॉग मध्ये टाकणार आहे आणि लाईव्ह मध्ये पण पाहणार आहे. आणि सिनेमा झाल्यानंतर प्रत्येकाचे रिव्ह्यू घेणार आहे आणि तुम्ही पण रिव्ह्यू द्यावं ही माझी इच्छा आहे. तर धन्यवाद. हर हर महादेव. नमो पार्वती फते. हर हर महादेव. इथूनच एंट्री घेते आणि डायरेक्टली आता आतमध्ये सिनेमा पाहण्यासाठी जातोय. तर थांबतोय मी इथं जात.
सर सिनेमा कसा वाटला? एक नंबर, मस्त, छान. सर सिनेमा कसा वाटला? मस्त मस्त. चांगला कसा वाटला? खूप चांगला मूवी आहे. आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आपल्याला आवाज भरून आला माझा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शाळेमध्ये शिकवला जातो, त्याचप्रमाणे हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सुद्धा आपल्या इथे शाळेमध्ये शिकवावा जावा, कारण लोकांना हे माहिती व्हावं की त्यांनी केवढा मोठा बलिदान केला होता आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या लोकांसाठी, जेणेकरून आपल्याला त्यामधून प्रेरणा घेता येईल आणि आपल्यासाठी एक हे सदैव श्रेष्ठच असेल. छत्रपती संभाजी महाराज की जय हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. धन्यवाद सर. सिनेमा कसा होता? खूप छान मूवी होता. खूप छान मूवी. विषय कौशल त्यांची ऍक्टिंग कशी वाटली? खूपच भारी अभिनय केला. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली होती, खूप तर छान. त्यांचा अभिनय तुम्हाला तर कसा वाटला? खूप छान अभिनय आहे. एकदम रोल एकदम साजेस आहे. सिनेमा कसा वाटला? जबरदस्त. सिनेमा कसा वाटला? चांगला होता. मॅडम सिनेमा कसा होता? खूप छान, खूप मस्त ऍक्टिंग केली होती विकी कौशलने आणि लिटरली असे हे होते मोमेंट्स होते जेव्हा अंगावर काटा आला. सो एकदम छान. थँक्यू थँक्यू मॅम. सर सिनेमा कसा होता? एक नंबर. सिनेमा चांगला होता. सिनेमा कसा होता? सिनेमा सांगताल दोन? नाही सांगताच येणार नाही. पिन ड्रॉप सायलेन्स होता एंड म्हणजे अभिनयाबद्दल तुम्ही काय सांगताल? म्हणजे छत्रपती संभाजी, संभाजी महाराजांचं खूप सुंदर होतं. तर तुम्ही पाहू शकता काकूंच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि मला पण थोडं असं होतं की काय बोलावं आता, शब्दच नाहीत माझ्याकडे. तर थँक्यू काकू. आता सिनेमा कसा होता? छान होता. क्लायमॅक्स खूप हार्ड हिटिंग होता, म्हणजे वेदना देणारा होता क्लायमॅक्स. पण चित्रपट चांगला बनवलेला आहे. सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी हा चित्रपट आवर्जून बघावं आणि आपल्या जवळच्या लोकांना पण सांगावं की हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण जगामध्ये रिलीज झाला पाहिजे. आणि महाराजांचं बलिदान काय, महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी काय काय नाही केलं, हे सगळं या चित्रपटामध्ये व्यवस्थित लक्ष्मण उद्देकर साहेबांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी हा चित्रपट बघावा ही माझी नम्र विनंती. जय शिवराय, जय छत्रपती संभाजीराजे. जय शिवराज. तर दादा सिनेमा कसा वाटला? लय भारी. एकदम प्युअर, म्हणजे एकदम घूस बम्स आले खूप बघताना. महाराजांबद्दल खूप काही म्हणजे असं ऐकलं होतं, आता नवीन सिरियल बघितलं. ज्यांनी भूमिका साकारलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांची, तर त्यांची भूमिका कशी वाटली? एक नंबर, एक नंबर, काहीच डाऊट नाही, नो डाऊट. एक नंबर होता आणि प्लस ऍक्टिंग ऑन पॉइंट, सगळं ऑन पॉइंट होतं. अॅनिमेशन वगैरे सगळं. लोकांना काय सांगताल तुम्ही सिनेमाबद्दल? बघितलं पाहिजे, आपला महाराष्ट्राचा इतिहास बघितला पाहिजे लोकांनी. हे जास्त आपलं लाईक हे जास्त इम्पॉर्टंट आहे बॉलिवूड पेक्षा, कारण तिथं काही शिकायला भेटत नाही. पण याच्यात आपल्याला कसं आपल्या भारत म्हणजे महाराष्ट्रामध्ये कसं झालंय, काय घडलंय ते लोकांना कळत आहे. त्याच्यामुळं हे बघितलं पाहिजे सगळ्यांनी. तर धन्यवाद. तर लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघू शकता आणि सिनेमा तर आता मी पण पाहिला आहे. सिनेमा पाहून जस्ट मी बाहेर आलो होतो आणि तर मॅडम थोड्याशा भावूक झालेल्या आहेत. सिनेमा कसा वाटला? खूप सुंदर, खूपच सुंदर, खूप छान बनवलाय. नो वर्ड्स प्लीज. थँक्यू मॅम, काय हरकत नाही. आणि मला वाटतं सगळ्यांनी सिनेमा चित्रपट गृहात येऊन पाहावा. जास्तीत जास्त मराठी लोकांनी तर पाहावा आणि त्याच्यापेक्षा जास्त जेवढे आपले भारतीय आहेत त्यांनी पण हा सिनेमा चित्रपट गृहात जाऊन पाहावा ही माझी विनंती आहे. आणि सगळे आता सिनेमा बघून बाहेर गेलेले आहेत आणि फर्स्ट शो त्यांनी सगळ्यांनी बघितला. फर्स्ट शो बघून सगळे आता बाहेर गेलेले आहेत आणि मी पण चाललेलो आहे आणि मी थांबतो इथंच आणि मी निघतोय आता पुढे समोर. बघू काय अजून समोर कोण गाठ पडले तर त्यांच्या रिएक्शन घेतोय व्हिडिओ मध्ये. थँक्यू. ज्यांनी कॅमेरा पकडलाय त्यांना पण दोन शब्द मी विचारतो फक्त
आता सिनेमा कसा वाटला तुला? सिनेमा तर एकच नंबर होता आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते बघून अक्षरशः असं वाटलं की समोर समोर बघतोय आणि आपण असतो तर ते आपल्यासारख्यांचे झालं नसतं आणि त्यांचं बलिदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे. एवढंच सांगन की आजकालच्या पिढीने संभाजी महाराजांनी आपल्यासाठी आपण ते नसते तर आपण नसतो आणि त्यांच्यामुळे आपण आहोत तर आपण काय करतोय ते त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण त्यांचे बलिदान स्वतःमध्ये जाणीव ठेवून आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि आपली पुढची पिढी घडवली पाहिजे. आपल्या मागच्यांचं आपल्या म्हणजे नाही का शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं बलिदान आठवून आपण त्याप्रमाणे आपल्या पिढीला घडवलं पाहिजे. आपला इतिहास सांगितला पाहिजे. पिक्चर एकच नंबर होता. मराठी माणसाने बघा सर्व आपल्या भारतीय माणसाने बघा आणि जगभर आपले जे भारतीय आहेत आपले सनातन धर्माला मानणारे आहेत त्यांनी बी बघावा एवढीच विनंती करा. तर मॅडम सिनेमा कसा वाटला तुम्हाला? खूप छान. आणि ज्यांनी भूमिका केले छत्रपती संभाजी महाराजांची सॉरी तर त्यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटला? खूप छान. त्यांनी जेवढं काय कॅरेक्टर दिलं एकदम स्ट्रॉंग आहे. सगळ्यांनी पहावा येऊन, कारण मी अजून थिएटर मधून बाहेरच नाही गेलो. ओके म्हणजे पाहिलाय का? पाहिलं ना? ठीक आहे. 2 मिनिटं मी सरांना विचारतो सिनेमा कसा वाटला? सिनेमा म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला. ट्रेलर वरूनच मी इम्प्रेस झालो होतो आणि ज्यावेळेस थिएटर मधून बाहेर आलो त्यावेळेस आहे ना कोणाशी बोलायची पण इच्छा नव्हती की आज आपण का आहोत ह्याची जी जाणीव आहे ना, जाणीव माणसाला जी आतून येते ना ती आज झाली आणि अजूनही ना म्हणजे हातपाय थरथर कापतात आणि डोळ्यातले अश्रू थांबत नाही. महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय काय नाही केलं आणि आपण आज काय जग बघतोय आणि आजकालची पिढी कशी वागते. खरंच म्हणजे जे लोक गुंडगिरी भांडण त्याची जी ताकद दाखवतात त्यापेक्षा त्यांनी छावा बघावा आणि तुमची असली ताकद कुठे ना ती दाखवावी. अरे वा सर तुम्ही खरंच खूप छान बोललात आणि मेन मुद्द्याचं बोललात. तर सर खरंच खूप खूप धन्यवाद. मी खरंच सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, हात जोडून रिक्वेस्ट करेल, सगळ्यांनी हा पिक्चर नक्की बघा. महाराजांबद्दल शंभू महाराजांबद्दल जे डिटेल दाखवायचा प्रयत्न केलाय ना तो खरंच बघा सगळ्यांनी. सलाम शंभू महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. सर जगदंब ज्यांनी भूमिका केली सॉरी सर विकी कौशल सर यांनी ज्यांनी भूमिका केली छत्रपती संभाजी महाराज त्यांचा अभिनय कसा वाटला तुम्हाला? म्हणजे हा एवढा सरप्राईज होता ना विषय की सगळ्यांनी त्यांच्या अभिनयावरती पहिला एक डाऊट घेतला होता की नाही का मराठी ऍक्टर पाहिजे या मूवीसाठी. मग विकी कौशल ही व्यक्ती कसं काय करू शकते. पण ज्यावेळेस मी त्यांचे थोडेफार इंटरव्ह्यू बघितले, एपिसोड बघितले, लहानाची मोठी ती व्यक्ती मुंबईत झालेली आहे, भले ते पंजाबी फॅमिलीतले तरी सुद्धा त्यांनी मराठी अभिनय करण्यासाठी जे बाकीचे ऍक्टर तयार होते त्यांना कुठं ना कुठं एक पाऊल मागे सरकून जी एक पाऊल पुढे टाकून जी भूमिका केली आहे ना अप्रतिम आहे, अप्रतिम. खूप सुंदर, खूप सुंदर. विकी कौशल यांनी खूप छान शंभू महाराजांना पडद्यावरती आणलं. 2 मिनिटं डोळे बंद केले की आता शंभू महाराजांना आम्ही तर रिअल मध्ये बघितलं नाही पण विकी कौशल मध्ये आम्ही आता शंभू महाराजांना नक्की बघू शकतो. सर धन्यवाद. आणि सिनेमाचं बोलायचं झालं तर सिनेमा खूप सुंदर आहे आणि त्याचं सिनेमाग्राफी डिरेक्शन अति उत्तम केलेलं आहे. कॉन्सेप्ट पण छान आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी येऊन एकदा थिएटरमध्ये सिनेमा पाहावा कारण की मोबाईलवरती सगळेच पाहतात पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा छावा सिनेमा आहे. तर सगळ्यांनी येऊन थिएटरमध्ये पाहावा ही माझी नम्र विनंती. आणि मी माझ्या ते म्हणजे आता 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती आहे. एका दिवसासाठी फक्त स्टेटस ठेवू नका. वर्षभर छत्रपती शंभू महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या काळजात ठेवा. स्टेटस वरती जरी नाही ठेवलं तरी चालेल पण इथं ठेवा आणि त्यांचे जे चांगले गुण आहेत ना ते घेऊन पुढची जी पिढी आहे ती अजून मोठी आणि मोठी करत जावा. जय हिंद, जय महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय सर. की हा कमीत कमी भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये डब झाला पाहिजे.
तरच त्याचा खरा अर्थ मिळेल. की नुसतं हिंदीमध्ये कळतं तर जे साऊथचे लोक आहेत, जे दुसऱ्या भाषेतले जे लोक आहेत लोक, त्याच्यामध्ये पण हा डब झालाच पाहिजे. हे एकदम बरोबर बोलले सर. कारण की हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांना माहित आहेत. हो, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांना माहित आहेत. ऑल म्हणजे आपल्या ऑल भारतात म्हणलं तरी सगळ्या भाषात त्यांचा सिनेमा ऑलरेडी रिलीज झालेला आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांचा हा पहिला सिनेमा आहे हिंदीत जो झालेला आहे. बरोबर. तो सिनेमा ऑल लँग्वेज मध्ये डब झाला पाहिजे ही माझी नम्र विनंती आणि सरांची पण नम्र विनंती आहे. आणि पिक्चर खूप छान आहे, खूप आवडला पिक्चर. संभाजी महाराजांवरनं तयार झालेला हा पहिला खूप सुंदर पिक्चर आहे. त्याच्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे. थँक्यू सर. आणि तर मंडळी, मी आत्ताच सिनेमा पाहून आलेलो आहे. शब्दच नाहीत सिनेमा बद्दल, कारण की सिनेमा एवढा छान असा बनवलेला आहे. भूमिका अतिशय सुंदर आहे त्यांनी विकी कौशल सरांनी केलेली. कारण की सिनेमा पाहताना अंगावरती काटा येत होता आणि माझ्याकडं म्हणजे काय बोलावं असे शब्दच उरले नाही. एवढा सुंदर हा सिनेमा आहे. मला वाटतं प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा माझी नम्र विनंती आहे. कारण की छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित हा सिनेमा आहे. आणि मेन म्हणजे मराठी भाषेत तर आपला सिनेमा होतोच, पण हा पहिलाच हिंदीमध्ये झालेला आहे. पहिला सिनेमा आहे जे छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित आहे. तर सगळ्यांनी जाऊन चित्रपटगृहामध्ये पाहावे ही माझी नम्र विनंती आहे. आणि तसंच सिनेमा हिंदीमध्ये केलाय, पण त्याचं पूर्ण ऑल इंडियामध्ये प्रत्येक लँग्वेजमध्ये डब केला पाहिजे हा सिनेमा, असं मला वाटतं आणि काही प्रेक्षक वर्गांना पण वाटतं. तर सरांना मी कळकळीची विनंती करतो, जे दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत त्यांनी, तर त्या सिनेमा प्रत्येक लँग्वेजमध्ये हा डब केलाच पाहिजे. आणि साता समुंदरच्या पलीकडे पण सिनेमा हा पोहोचला पाहिजे अजून जास्तीत जास्त. आणि त्याचं डबिंग असू द्या किंवा त्यांच्या लँग्वेजमध्ये असू द्या, ते झालंच पाहिजे. आणि जे करून सिनेमा तिथपर्यंत पोहोचवला पाहिजे. कारण की आपले छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते हे त्यांना पण समजलं पाहिजे. कारण की छत्रपती शिवाजी महाराज ऑलरेडी सगळ्यांना समजलेले आहेत, पण छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे. आणि सिनेमाबद्दल नो डाऊट, कॉन्सेप्ट अतिउत्तम, दिग्दर्शन खूप छान आणि सिनेमॅटोग्राफी पण खूप छान होतं. आणि ज्यांनी भूमिका केली, जे कलाकार होते, त्यांची पण अतिशय उत्तम असे अभिनय केलेला आहे त्यांनी. तर मी इथंच थांबतो. माझा ब्लॉग मी यूट्यूबवर आता सोडणार आहे. तर सगळ्यांनी शेअर, सबस्क्राईब, लाईक करावं आणि कमेंट्समध्ये रिव्ह्यूला भरभरून प्रेम द्यावं ही माझी नम्र विनंती. आणि मी माझा ब्लॉग इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि सिनेमामधला एक माझा आवडता डायलॉग आहे, ते मी तुम्हाला म्हणून दाखवतो. जय भवानी, नमो पार्वते पते, हर 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 महादेव. धन्यवाद.